सुप्रभात मंडळी. आपण वाचतोय म्हणजे काय ग आजी, हे अनुजा बर्वे यांचं पुस्तक. आणि आजच्या भागात आपण वाचणार आहोत मोड, मोडणे आणि मोडीत. हे काय आहे बघूया आता. वसुबारसेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकरच मार्केटमध्ये जायला निघाले तर नातवाला, रोहिनला सुगाव लागलाच. सध्या दिवाळी वेकेशन ऑन आहे ना, त्यामुळे माझ्या आधी स्वारी, वॉकिंग शूज वगैरे घालून तयार. आजी, आपण ट्रॅडिशनल कंदील करायचं आहे ना, मग पेपर आणि चांदी घेऊनच टाकूया. माझ्या घरगुती सामानाच्या खरेदीत फारसा इंटरेस्ट नव्हता आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष वळवण्याचा प्रयत्न चालू होता स्वारीचा. त्याच्या कंदिलाच्या बेतात मोडता न घालण्या मला शक्य नव्हतं. हे बघ, इथे या दुकानातच मिळेल सगळं. चल, पटकन आत शिरूया. रोहिणच्या आवडीच्या रंगाचं साहित्य घेऊन बाहेर पडलो तर मी होल्ड करतो हे सगळं, म्हणजे तुला हेल्प होईल हं, असं म्हणून खसकन माझ्या हातातली पिशवी ओढून घेतानाचा त्याच्या चेहऱ्यावरचा अभिमान बघणं म्हणजे मज्जा होती खरं तर. पण अरे अरे, जरा हळू, कडा मोडतील ना पेपराच्या, अशी वॉर्निंग देताना आवाज अंमळ मोठाच लागला माझा. अरे वा, आज नातवाची कंपनी का? छान आहे हो. नाहीतर माझं पहा, सगळी खरेदी एकटीनेच करायची आणि जोडीला कोणी नाही. हात मोडल्यासारखा होतो हो केव्हा केव्हा. समोरून येणाऱ्या पाटीलाजींनी मला आणि रोहिणला पाहिलं आणि बोलायला थांबवलंच. इकडे पेपराच्या कड्या मोडतील या माझ्या बोलण्याने कोड्यात पडलेल्या रोहिणनं माझा हात प्रश्नार्थक पद्धतीने घट्ट धरला. फक्त मुद्राच प्रश्नार्थक असते असं नाही हं, कधीकधी स्पर्शही प्रश्नार्थक असू शकतो. पाटीलाजींच्या दोन्ही हातांकडे मोडल्याचं काही प्रूफ मिळतंय का हे निरखून पाहण्यात गर्क असलेल्या रोहिणकडं थोडं दुर्लक्ष करत मी म्हटलं, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आता घरी जाऊन लगेच फराळाच्या कामाला सुरुवात का? छे हो, आज तर अजून गवार मोडायची बाकी आहे, मग भाजी करायची आहे, तेव्हा आता बोलत बसत नाही. आम्हा दोघांना जेवढ्या जोरात थांबवलं बोलण्यासाठी, त्यापेक्षा अधिक वेगानं पाटीलाजी निरोप घेऊन निघून गेल्या. आजी, पेपराच्या कड्या मोडतील म्हणून रागावलीस मला, तर तो पेपर म्हणजे काय टॉय आहे का मोडायला? आणि त्या भेटलेल्या आजी गवार मोडायचे असं मुद्दा म्हणाल्या तर त्यांना मात्र कन्सिडर करत होतीस. अँड त्या हात मोडल्यासारखा होतो म्हणाल्या, पण प्लास्टर तर दिसलंच नाही मला त्यांच्या हातात. फुरंगटलेल्या सुरात रोहिणची क्वेश्चन ट्रेन धडधडली. येणारं हसू मनातल्या मनात दडपून मी एकदम गंभीर सूर लावला. रोहिण, अरे पाटीलाजींच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आपण. हात मोडल्यासारखा होतो म्हणाल्या म्हणजे त्यांना हेल्पलेस वाटत होतं ना, म्हणून. तू कशी मला हेल्प करतोयस तसं नव्हतं ना त्यांच्याबरोबर कोणी. काय जरा भाव दिल्यावर स्वारीची कळी खुललीच एकदम. मग गवार मोडणं, पेपरच्या कड्या मोडणं याबद्दल नीट समजावलं. खरं तर त्यात जरा जास्तच वेळ मोडला, पण मराठीसाठी काय चलत आहे. रोहिण, मिसळ पाव करूया का आज रात्री? मोड आलेली कडधान्य रेडी मिळतात इथे. काय म्हटलंस? मिसळ पाव आहे नो, पण काय रेडी मिळतं इथं समजलं नाही. तसं सोपं आहे रे. मोड म्हणजे स्प्राऊट. स्प्राउटेड पल्सेस रेडी मिळतात असं म्हटलं मी. आलं का लक्षात? मोडणे, मोड, बिट कन्फ्युजिंग. लक्षात आलं, पण लक्षात ठेवायला हार्डही नाही. शाब्दिक कोटी करून खट्याळपणे उत्तर देणाऱ्या नातवाचं कौतुक तर वाटलंच, पण उघडपणे मी त्याला म्हटलं, चल पटकन, आता रिक्षाच करू म्हणजे फार उशीर होणार नाही. आजी, इथं बघ काय लिहिलं आहे, मोड घेणार रोग देणार. याचं मिनिंग सांग, मग रिक्षा करू. कर मग माझं. नेमका हाच बोर्ड का याला? असा विचार मनात येतोय तोवर एका रिक्षावाल्यानं होकार दिला. रिक्षावाला मराठी प्रेमी होता. हलक्या आवाजात मराठी गाणी सुरू होती. रिक्षात स्थानापन्न झाल्यावर मी म्हटलं, घरात वेगवेगळ्या मेटल्सची
म्हणजे तांब्याची, पितळेची, स्टीलची भांडी असतात, राईट? तांब्याचं म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला डेकोरेट केलं होतंस तसं व्हेसल. कलश म्हटलं होतंस तू त्याला, मला आठवतं आहे. आणि पितळ म्हणजे पूजेसाठी तू भरपूर प्रसाद केला होतास ते पातेलं ना. खूप गोड वाटलं आणि ऊर अगदी भरून आला रोहिणच्या तोंडून हे ऐकताना. आणि घरात पारंपरिक गोष्टी चालू ठेवल्याचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटलं. अगदी बरोबर आठवलं हं तुला. पण भांड्यांचं काय? तू तर मोड म्हणजे काय ते सांगत होतीस ना. अरे तेच तर सांगतेय. अशी जुनी झालेली किंवा कमी वापरात असलेली किंवा पडल्याने आपटल्याने डिफेक्टिव्ह झालेली भांडी त्या दुकानात दिली की त्या बदल्यात दुकानदार आयदर पैसे देणार किंवा आपण नवीन तऱ्हेची भांडी घेऊ शकतो. आपण दिलेल्या भांड्यांना मोड असं म्हणतात किंवा त्या प्रोसेसला मोडीत काढणं असंही म्हणतात. डोळे मोठे मोठे करून रोहिणनं सगळं अगदी नीट ऐकून घेतलं. म्हणून मी हुश करणार इतक्यात वारियाने कुंतले हाले, डोळे मोडित राधा चाले हे गाणं वाजायला लागलं त्या मराठी प्रेमी रिक्षामध्ये. आजी आता हे येस सांगेलच याबद्दल, पण घर जवळ आलं आहे आपलं, पोचल्यावर सांगते. डोळे मोडीत कसं बरं एक्सप्लेन करावं याबद्दलची माझ्या डोळ्यातली चिंता रोहिणला दिसू नये म्हणून मी पर्समध्ये डोकं घातलं पैसे काढण्याच्या निमित्ताने. बाई, मोड आहे ना तुमच्याजवळ? माझ्याकडे अजिबात नाही म्हणून म्हटलं. मला रिक्षावाल्याच्या नम्रपणाचं नवल वाटलं. मी रोहिणला त्यानं वापरलेल्या मोडचं. पण डोळे मोडीतपेक्षा ही मोड माझ्या दुहेरी उपयोगाला आली. रिक्षावाल्याला पैसे देऊन घरी पोचेपर्यंत मोड म्हणजेच चेंज किंवा सुट्टे पैसे हे समजावला अवसर मिळाला मला. आजी, सकाळीच कुठं गेला होतात? मला जरा मोड हवी होती हो पेपरवाल्याला द्यायला. रोहिण, तू काय ऐकतोयस? तुम्हा इंग्लिश मिडियमवाल्यांना काही कळायचं नाही हो. हे काय, आजी कुठे गेली? रोहिण घेईल दार लावून असं समजून आम्ही घरात आल्यावर हातपाय धुवून कडक किचनमध्ये निघाले मी. अंधार लावून व्हायच्या आतच शेजारच्या लेली काकू घरात शिरल्या आणि सुरू झाल्या. काकू, आजी किचनमध्ये आहे, पण मला कळलं हं, पेपरवाल्याला काही तुम्ही भांड्यांची मोड देणार नाही, म्हणजे सर्टनली तुम्हाला पैशांची मोड अर्थात चेंज हवी असणार, राईट? काकूंचं म्हणजे अक्कोबाई झालं अगदी रोहिणचं बोलणं ऐकून. आणि या मोडीत नकळत रोहिण शब्दांचे किती विविध अर्थ जोडत गेला या भावनेनं मला मात्र अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. तर अशी ही मोड आणि मोडीची गोष्ट. उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.